दोनच गोष्टी सांगायच्या ज्या महत्त्वाच्या आहेत वाहतुकी संदर्भात प्रमाणात तक्रारी पण येतात आणि आम्ही कारवाई पण चालू केलेल्या आहे. तर आपण जागरूक नागरिक पण आहोत. आपली विद्यार्थी रिक्षामध्ये आपण एवढ्या प्रमाणात पाठवू नये अशी माझी विनंती आहे सर्वांना. त्याचा कमी होते तर धूम्रपान आणि मद्यपान नाही करावं. त्यांचा युनिफॉर्म असणं, बाकीच्या भरपूर गोष्टी, अटेंडन्स असणं, अटेंडन्सच्या गाडीत असणं, शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेस आपण काय म्हणणार श्रमदान करतो. रोडच्या कामांमुळं रोड न्यानो झालेले आपल्या शाळेच्या समोरच आपण वाहतूक नियोजन करण्याचं काम करत आहे. तर व्यासपीठावरील मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायला यावं. उपायुक्त बोरकर साहेबांनी असेल किंवा ट्रॅफिक यांनी जे स्कूल व्हॅन आणि बसेसचे ॲडमिनच्या असोसिएशनचे प्रतिनिधी आहेत, तर तुम्ही तुमच्या आज या ठिकाणी आपण विद्यार्थी सुरक्षा व उपाययोजना या संदर्भाने आज हे शिबिर आयोजित केलं होतं. याच्यामध्ये सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित शाळा आणि सुरक्षित प्रवास अशा ह्या टॅगलाईनखाली आपण हे आजचं शिबिर आयोजित केलं होतं. याच्यामध्ये आपण पाहत असाल की सर्व कल्याणमधील जेवढे स्कूल आहे, प्रायमरी असेल, प्री प्रायमरी आणि हायस्कूल असेल, त्याचे सगळे संस्थाचालक, प्रिन्सिपल्स आणि जे स्कूल व्हॅनचे चालक मालक आहेत, ते सगळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे KDMCचे उपायुक्त बोरकर साहेब, डेप्युटी RTO बारकुल साहेब आणि आमचे सर्व ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि इतर पोलीस विभागाचे आमचे सगळे सिनियर या ठिकाणी उपस्थित होते. आमचा याचा एकच हे आहे की जे काही अवेअरनेस आहे त्या बचावा बाबतीमध्ये आपण विद्यार्थ्यांची सुरक्षता, प्रवासादरम्यान असली सुरक्षता आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर सुरक्षितता हे त्यांच्यापर्यंत करण्याकरता काय काय उपाययोजना करू शकतो, त्यांच्या काय अडचणी आहेत, त्या अडचणी पण त्यांनी या ठिकाणी मांडल्या आणि त्या अडचणीला आपण करण्याकरता आपण काय आपल्याला बदल करणं गरजेचं आहे या ठिकाणी सुद्धा त्याची चर्चा झाली. आणि आपण पाहतो की याला अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळाला आहे. ज्या काही नवीन गाईडलाईन्स काही RTO विभागाने सुद्धा त्यामध्ये जाहीर केलेल्या आहेत. शासनाकडून वेळोवेळी याच्यामध्ये गाईडलाईन्स आलेल्या आहेत, पण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजच्या ह्या शिबिरामार्फत केलेलं आहे. काही RTO विभागाकडून काही चांगले व्हिडिओज पण आपण त्या ठिकाणी तयार केले, ते सुद्धा आपण विद्यार्थ्यापर्यंत आणि त्या संस्थेपर्यंत आणि पालकांपर्यंत आपण ते पोहोचवणार, जेणेकरून याचा इम्पॅक्ट जो आहे तो सगळीकडे होईल आणि जी आपल्याला सुरक्षितता आहे विद्यार्थ्यांची याच्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये असेल किंवा स्कूलमध्ये असेल तर होण्याकरता याची मदत होईल.